हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात मेडिजिकेम डॉट चॅनल. चॅप्टर नंबर अल्डेहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. याच्यामध्ये आपण प्रिपरेशन मेथड बघितल्यात अल्डेहाइडच्या कीटोनच्या. ठीक आहे. याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. जे काही अल्डेहाइड्स आणि कीटोन्स असतील त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये बघा न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. आज आपल्याला सुरुवात करायची न्यूक्लियोफिलिक ॲडिशनला. म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड वरती अल्डेहाइड आणि कीटोनवरती आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन कशी करणार, त्या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन कशा प्रकारे होणार. ठीक आहे. चला तर मग स्टार्ट करू आपण आज न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स. लेक्चर नंबर किती आहे? 6. अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडवर लेक्चर नंबर, व्हिडिओ नंबर 6 आहे. बघा, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन ऑफ रिॲक्शन्स. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन बघा, अल्डेहाइड आणि कार्बोनिल कंपाऊंड मध्ये म्हणजे अल्डेहाइड आणि कीटोन्स मध्ये जो काही कार्बोनिल ग्रुप आहे, सपोज एखादा अल्डेहाइड आहे अशा प्रकारचा, या ठिकाणी अल्डेहाइड. हा जो अल्डेहाइड आहे हा कसा आहे? एक प्लानर आहे. बघा, प्लानर स्पेसी आहे, एका प्लेन मध्ये आहे. त्याच्यामध्ये प्लेन मध्ये आहे. बघा, या ठिकाणी त्याचं हायब्रिडायझेशन काय असेल? किती सिग्मा बॉन्ड आहेत कन्सिडर करा. 1 2 3 आणि एक पाय बॉन्ड. म्हणजे एक पाय बॉन्ड आणि 3 सिग्मा बॉन्ड. म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय? sp2. आता ज्या स्पेसीचं हायब्रिडायझेशन sp2 असते ती स्पेसी कशी असते? प्लानर. काय असते? प्लानर. म्हणजे अल्डेहाइड किंवा कीटोन हे कसे आहेत? प्लानर आहेत. त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp2 म्हणजे स्पेसी आहे प्लानर. म्हणजे येणारा न्यूक्लिओफाइल जो आहे, येणारा न्यूक्लिओफाइल्स हा फ्रंट साइडला अटॅक करू शकतो. लक्षात, प्लेन मध्ये आहे किंवा बॅक साइडला अटॅक करू शकतो. हे कळालं तुम्हाला? म्हणजे प्लानर स्पेसी जर असेल, त्याचं हायब्रिडायझेशन sp2 असेल, त्या स्पेसीवरती एखाद्या न्यूक्लियोफिलिकचं ऍडिशन फ्रंट साइडला किंवा रिअर साइडला होऊ शकतं. ठीक आहे. स्पेसिस कशी आहे? प्लानर स्पेसिस आहे. हायब्रिडायझेशन काय आहे? sp2 हायब्रिडाइड. ठीक आहे. बघा, याच्यावरती आपल्याला काय करायचं? न्यूक्लियोफाइलचं ऍडिशन करायची. एखादा न्यूक्लियोफाइल जर ऍड झाला तर या ठिकाणी काय बनेल? बघा, या ठिकाणी O- आणि न्यूक्लियोफाइल्स हे झाले न्यूक्लियोफिलिक ऍडिशन. आणि याचं काय करायचं आपल्याला? प्रोटोनेशन. या ठिकाणी काय बनेल? बघा, प्रोटोनेशन केलं, या ठिकाणी जो न्यूक्लियोफाइल असेल, अल्काइल असेल, तर या ठिकाणी काय बनेल? अल्कोहोल. अल्कोहोल बनू शकतो या ठिकाणी न्यूक्लियोफाइलचं अटॅक. वेगवेगळे न्यूक्लियोफाइल्स आपल्याला या ठिकाणी ऍड करायचे. ठीक आहे. न्यूक्लियोफाइल या ठिकाणी वेगवेगळे न्यूक्लियोफाइल्स आहेत. कोणकोणते न्यूक्लियोफाइल्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे ते सुद्धा आपल्याला या लेक्चरमध्ये आज आपल्याला बघायचं. ठीक आहे. सुरुवात करू आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, फर्स्ट ॲडिशन ऑफ HCN, हायड्रोजन सायनाइड. आता हायड्रोजन सायनाइड मध्ये न्यूक्लियोफाइल्स कोण आहे? Cn-. ठीक आहे. KCN असेल. बघा, या ठिकाणी पोटॅशियम सायनाइड. या ठिकाणी न्यूक्लियोफाइल्स कोण आहे? सायनाइड. म्हणजे आपल्याला ऍडिशन कशाची करायची? सायनाइड अनायनची. सायनाइड न्यूक्लियोफाइलची आपल्याला या ठिकाणी ऍडिशन बघायचे. ठीक आहे. चला सुरुवात करू आपण ऍडिशन ऑफ सायनाइड ऑन अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. बघा, एक्झाम्पल घेऊ आपण. या ठिकाणी आपण घेतला ऍसिटाल्डिहाइड. काय घेतला? ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड वरती आपण ऍडिशन केली हायड्रोजन सायनाइडची अंडर बेसिक कंडिशन. कंडिशन कशी आहे? बेसिक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण NaOH यूज करणार. ठीक आहे. आणि हा जो पीएच आहे, या रिएक्शनचा पीएच आपल्याला 9 ते 10 पर्यंत पीएच ठेवायचा. म्हणजे पीएच 9 ते 10 आहे. ठीक आहे. जी काही पीएच स्केल आहे, किती? सपोज 1 to 14. 7 वर काय असतात? न्यूट्रल. ठीक आहे. इथे काय?
न्यूट्रल, म्हणजे ज्या मॉलिक्यूलचा ज्या स्पेसिसचा पीएच 7 आहे तो आपण काय कन्सिडर करतो न्यूट्रल. या ठिकाणी 7 to 1 पर्यंत काय इकडे ऍसिडिटी काय होते इन्क्रीज होते, ऍसिडची स्ट्रेंथ काय होते इन्क्रीज होते. या ठिकाणी काय होते बेसिकची स्ट्रेंथ काय होते इन्क्रीज होते. ठीक आहे. इकडे बेसिसिटी इन्क्रीज, या ठिकाणी ऍसिडिटी इन्क्रीज. ठीक आहे, म्हणजे ज्या मॉलिक्यूलचा पीएच 1 आहे तो कसा असेल स्ट्रॉंग ऍसिड, बरोबर आहे. ज्या मॉलिक्यूलचा पीएच 14 आहे तो कसा असेल स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग बेस, बरोबर आहे, स्ट्रॉंग बेस. या ठिकाणी काय घडेल अल्डिहाइड, या ठिकाणी OH आणि ते CN सायनाइड. बघा या रिएक्शनचं मेकॅनिझम कसं असेल, मेकॅनिझम बघा मी एक एक रिएक्शनचं तुम्हाला मेकॅनिझम सांगतो, बाकीच्या रिएक्शनचं मेकॅनिझम तुम्ही ड्रॉ करायचं. ठीक आहे. या ठिकाणी घेतलाय अल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, इथे CH3 C डबल बॉन्ड OH. या ठिकाणी जो काही CN आहे CN मायनस या ठिकाणी काय करणार अटॅक करेल, या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होईल. या ठिकाणी काय बनेल HO मायनस, या ठिकाणी काय CN, आणि या ठिकाणी आता जो काही H आहे किती काय H प्लस CN मायनस H प्लस, या ठिकाणी बनलाय OH CN. या मॉलिक्यूलचं नाव काय, याला म्हणतो आपण सायनोहायड्रिन. काय म्हणायचं याला, इथे लिहितोय सायनो, सायनाइड आहे म्हणून सायनो, हायड्रिन हायड्रोक्सिल ग्रुप आहे म्हणून हायड्रिन, सायनोहायड्रिन. बघा या ठिकाणी काय करायचंय, या ठिकाणी सायनोहायड्रिन आहे ठीक आहे, पण हा बनलाय कशापासून अल्डिहाइड पासून. याचं नाव काय ऍसिटाल डिहाइड, ऍसिटाल डिहाइड. मग याला काय म्हणायचं ऍसिटाल डिहाइड सायनोहायड्रिन. काय म्हणायचं याला ऍसिटाल डिहाइड सायनोहायड्रिन, बरोबर आहे, ऍसिटाल डिहाइड सायनोहायड्रिन. सपोज या ठिकाणी मी जर का कीटोन घेतला ऍसिटोन, काय नाव याचं ऍसिटोन. ऍसिटोन वरती मी रिएक्शन केली हायड्रोजन सायनाइडची अंडर बेसिक कंडिशन NaOH pH 9 to 10 pH ठेवलं. ठीक आहे. या ठिकाणी कंपाऊंड मिळेल आपल्याला OH आणि या ठिकाणी CN. आता हा काय सायनोहायड्रिन आहे, सायनाइड आहे, हायड्रोक्सिल ग्रुप आहे म्हणून याला काय म्हणायचं सायनोहायड्रिन. सायनोहायड्रिन ते ए राहिलं सायनोहायड्रिन. पण कुठला सायनोहायड्रिन आहे हा ऍसिटोन आहे म्हणून हा याला काय म्हणायचं ऍसिटोन, ऍसिटोन सायनोहायड्रिन. काय म्हणायचं त्याला ऍसिटोन सायनोहायड्रिन. ठीक आहे, ऍसिटोन सायनोहायड्रिन. स्क्रीनशॉट घ्या. या ठिकाणी आपल्याला सपोज C6H5 बेन्झाल्डिहाइड आहे, बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे. आता याला असंही लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. C डबल बॉन्ड OH हा बेन्झाल्डिहाइड आहे, हा सुद्धा बेन्झाल्डिहाइड आहे. C6H5 म्हणजे हा ग्रुप. ठीक आहे. या ठिकाणी अल्डिहाइड हा कार्बोनिल. ठीक आहे, असंही लिहू शकता नो डाऊट. ठीक आहे, कन्फ्युजन करायचं नाही. या ठिकाणी HCN NaOH pH 9 to 10 pH. या ठिकाणी काय बनेल हा सायनोहायड्रिन तयार होईल. या ठिकाणी C6H5 H
Cn आणि या ठिकाणी OH. आता याचं नाव काय असेल? हा काय बेन्झाल डिहाइड आहे, बेन्झाल डिहाइड. हा काय बेन्झाल डिहाइड. याला काय म्हणायचं? हा सायनोहायड्रिन. सायनोहायड्रिन पण मॉलिक्यूल कुठला आहे? बेन्झाल डिहाइड. बेन्झाल डिहाइड पासून बनलाय म्हणून त्याला काय म्हणतात? बेन्झाल डिहाइड सायनोहायड्रिन. बेन्झाल डिहाइड सायनोहायड्रिन. बेन्झाल डिहाइड सायनोहायड्रिन. आलं लक्षात? बेन्झाल डिहाइड सायनोहायड्रिन. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय बघतो? ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. नेक्स्ट आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आहे. सेकंड न्यूक्लियोफिलिक ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. सल्फेट नाही, सल्फाइड. बघा SO3 आहे, तिथे हायड्रोजन आहे म्हणजे बाय, आणि या ठिकाणी सोडियम आहे म्हणजे सोडियम बाय SO3 याच्यामुळे सल्फाइड म्हणायचं आहे, सल्फाइड. ठीक आहे. जर का SO4 असेल तर NaHSO4, सोडियम बाय सल्फेट म्हणायचं, ATE लावायचं. लक्षात? हे छोटे छोटे चेंजेस तुम्हाला आता लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड हा नेक्स्ट न्यूक्लियोफाइल आपल्याला यूज करायचा. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन बघतो म्हणजे न्यूक्लियोफाइलचा अटॅक आपल्याला आता इलेक्ट्रोफाइल वरती करायचं. म्हणजे इलेक्ट्रोफाइल कोण आहेत या ठिकाणी? बेन्झाल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, ऍसिडोन हे काय इलेक्ट्रोफाइल्स आहेत. इलेक्ट्रोफाइल्स काय? कारण त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप मधला कार्बन हा कसा आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती न्यूक्लियोफिलची ऍडिशन होते. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय रेट ऑफ रिएक्शन कशावरती डिपेंड असेल? या ठिकाणी रेट ऑफ रिएक्शन, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय कशावरती? बघा रेट असं लिहा, रेट इज डिपेंड ऑन स्टिरिक हिंड्रन्स. म्हणजे रेट is inversely proportional to the steric hindrance. म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स वाढले रेट कमी, स्टेरिक हिंड्रन्स कमी रेट जास्त. म्हणजे या ठिकाणी जेवढे बल्की ग्रुप असतील रेट ऑफ रिएक्शन काय होईल? कमी कमी होत जाईल. बल्कीनेस कमी, रेट ऑफ रिएक्शन जास्त. म्हणजे या ठिकाणी जर सपोज तुम्हाला जर विचारलं तुमच्याकडे अल्डिहाइड आहे आणि तुमच्याकडे कीटोन आहे, या ठिकाणी अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, आणि तुम्हाला विचारलं रेट ऑफ रिएक्शन कोणामध्ये जास्त असेल तर डेफिनेटली या ठिकाणी एक अल्डिहाइड ग्रुप आहे, ते CH3 ग्रुप आहे. या ठिकाणी 2 CH3 ग्रुप आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स वाढलंय, या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे. एकच CH3 ग्रुप आहे, या ठिकाणी 2 आहे. म्हणून रेट ऑफ रिएक्शन अल्डिहाइड म्हणजे कसं असणार? जास्त असणार ऍज कम्पेअर्ड टू कीटोन. म्हणजे अल्डिहाइड्स आर हायली रिएक्टिव्ह टुवर्ड्स हायड्रोजन सायनाइड. ठीक आहे. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन का? कारण की त्याच्यामध्ये काय हिंडरनेस कमी आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या. ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड. नेक्स्ट न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आपल्याकडे अल्डिहाइड्स आहे, ऍसिटाल्डिहाइड घेऊ. या ठिकाणी आपल्याला ऍड करायचं आहे NaHSO3 सोडियम बाय सल्फाइड. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आहे ऍसिटाल्डिहाइड. आता मी नाव लिहत नाहीये, तुम्ही लिहायचे. ठीक आहे. तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक ऍडिशन होऊन या ठिकाणी तयार होत आहे हा कंपाऊंड. बघा OSO2 Na या ठिकाणी OH. या रिएक्शनचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. बघा या ठिकाणी हा कंपाऊंड आहे आणि सोडियम बायसल्फेटचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे.
एच ओ एन एन वरती पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. आता या ठिकाणी ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजन वरती. ज्यावेळेस तुम्ही ऍड करताय हा कंपाऊंड त्यावेळेस काय होणार, हा न्यूक्लिओफाइल या ठिकाणी अटॅक करणार, या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होणार. बघा या ठिकाणी काय बनेल, या ठिकाणी बनलाय ओ मायनस, ओ मायनस. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय बनेल एन ए प्लस. हा ओ मायनस इथे अटॅक झाला, या ठिकाणी ओ मायनस बनला, त्या ठिकाणी डायरेक्ट सडनली काय झालंय एन ए प्लस ऍड झालाय. बघा आणि या ठिकाणी काय राहिलं ओ एस डबल बॉन्ड ओ. बघा ओ एस डबल बॉन्ड ओ आणि या ठिकाणी आहे ओ एच. या ठिकाणी बघा हा जो एच आहे त्याला म्हणतो आपण इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन ट्रान्सफर. या ठिकाणी काय होणार आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ट्रान्सफर. म्हणजे बघा हा जो मॉलिक्यूल आहे, हा ऑक्सिजन जो आहे हा या ठिकाणी हायड्रोजन कॅचअप करणार आणि हा या ठिकाणी शिफ्ट होणार. म्हणजे या ठिकाणी बघा काय बनतं, इथे अल्डिहाइड आहे, लक्षात असू द्या इथे अल्डिहाइड. या ठिकाणी बनलाय हायड्रॉक्सिल ग्रुप, हायड्रोजन काढून घेतलाय. या ठिकाणी राहिलं काय ओ एस डबल बॉन्ड ओ ओ मायनस. आता इथे ओ मायनस बनला म्हणजे हा सोडियम काय होणार या ठिकाणी ऍड, आणि हा स्टेबल आहे. बघा प्रश्न या ठिकाणी असा पडतो की या ठिकाणी हा मॉलिक्यूल इथे सुद्धा ओ मायनस एन ए प्लस आहे, या ठिकाणी सुद्धा ओ मायनस एन ए प्लस आहे, पण तरी सुद्धा याने हायड्रोजन काय ऍब्स्ट्रॅक्ट केलाय किंवा का घेतलाय या मॉलिक्यूल. बघा ज्या वेळेस हा हायड्रोजन घेतलाय त्यावेळेस काय होतं ओ एस डबल बॉन्ड ओ ओ मायनस बनलाय आणि या ठिकाणी काय ओ एच बनलाय. बरोबर आहे. बघा हा जो ओ मायनस आहे हा ओ मायनस या ठिकाणी शिफ्ट होणार, परत या ठिकाणी काय होणार ओ मायनस तयार होणार. म्हणजे या ठिकाणी काय स्टॅबिलायझेशन आहे, या ठिकाणी काय स्टॅबिलायझेशन. आता डेफिनेटली स्टॅबिलायझेशन आहे म्हणजे इथे ओ मायनस इथे डबल बॉन्ड ओ, परत या ठिकाणी हा ओ मायनस इथे शिफ्ट होणार, हा परत या ठिकाणी रिअरेंज होणार. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे स्टॅबिलायझेशन आहे. पण तसं इथे स्टॅबिलायझेशन आहे का, सपोज या ठिकाणी हा ओ मायनस इथे गेला, हा ग्रुप बाहेर पडेल. अलग लक्षात. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी स्टॅबिलायझेशन नाहीये, या ठिकाणी स्टॅबिलाइज होण्यासाठी या ठिकाणी काय करावं लागणार, त्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करावं लागणार आहे, तेव्हा या ठिकाणी स्टॅबिलायझेशन मिळणार आहे. हा प्रोडक्ट कसा मिळेल स्टेबल आहे ऍज कम्पेअर टू धिस. हा कसा आहे अनस्टेबल आहे आणि हा स्टेबल आहे. आता आपल्याला माहिती रिएक्शन का घडतात, रिएक्शन घडतात कारण की जो काही मिळणारा प्रोडक्ट आहे हा स्टेबल आहे तेव्हाच रिएक्शन घडते, अदरवाईज रिएक्शन घडत नाही. ठीक आहे. म्हणजे हा स्टेबल आहे, हा घडलाय. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा जो प्रोडक्ट मिळालाय त्या अर्थी या ठिकाणी इंट्रामॉलिक्युलर काय झालाय हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट झालाय, म्हणजे या मॉलिक्यूल मधून हा हायड्रोजन या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे. ठीक आहे. आलं लक्षात. हे मेकॅनिझम आहे आणि हा त्याचा प्रोडक्ट आहे. आता याला काय म्हणजे या प्रोडक्टला काय म्हणणार तुम्ही, त्या प्रोडक्ट हा जो प्रोडक्ट मिळतोय हा प्रोडक्ट कसा असणार आहे व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. एकदम व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे, जसं बर्फ दिसतं ना आपल्याला त्याच्यापेक्षा व्हाईट, एकदम व्हाईट. आलं लक्षात. स्क्रीनशॉट काढून घ्या लिहिण्यासाठी. या ठिकाणी सपोज मी कीटोन घेतला, कीटोनची रिएक्शन केली सोडियम बायसल्फाइड वरती, या ठिकाणी मला अशा प्रकारचा कंपाऊंड मिळेल. ठीक आहे. बघा पण ज्यावेळेस मी काय करणार, ज्यावेळेस मी हायर अल्डिहाइड किंवा कीटोन घेईल, बघा हायर कीटोन सपोज या ठिकाणी मी C2H5 घेतला, C2H5 दोन ग्रुप आहेत 1 2 3 4 5. पेंटेनोन काय घेतलाय मी, पेंटेनोन घेतलाय. पेंटेनोन मध्ये जर मी या ठिकाणी NaHSO3 सोडियम बायसल्फाइडचे ज्यावेळेस मी ऍडिशन करतो त्यावेळेस मला रिएक्शन घडताना दिसत नाही, म्हणजे या ठिकाणी रिएक्शन घडत नाही का. बघा या ठिकाणी काय बल्कीनेस वाढलं. ठीक आहे. बल्कीनेस वाढलं म्हणजे याचा अर्थ काय, हा जो सोडियम बायसल्फाइड आहे हा कसा आहे ऑलरेडी बल्कियर आहे की, हा ऑलरेडी कसा आहे मॉलिक्यूल आहे, ऑलरेडीच बल्कियर आहे, हा ऑलरेडी बल्कियर ग्रुप आहे. आणि परत त्याच्यानंतर बल्कियर ग्रुप जर या ठिकाणी असतील तर हा न्यूक्लिओफाइल्स इझिली याच्यावरती अटॅक करू शकतो का, नाही. बल्किनेस वाढलं. बरोबर. म्हणून या ठिकाणी काय होतं रिएक्शन घडत नाही. या ठिकाणी आपण रिएक्शन काय सांगणार,
किंवा रेट, अगेन रेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्टेरिक हिंड्रन्स. म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स वाढले, रेट ऑफ रिॲक्शन कमी. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जे काही अल्डिहाइड असतील, बरोबर आहे, अल्डिहाइड आर गिव्स फास्टर रिॲक्शन दॅन कीटोन. आलं लक्षात? फास्टर रिॲक्शन दॅन कीटोन या ठिकाणी आलं लक्षात. थर्ड न्यूक्लिओफाइल आहे आपल्याकडे. थर्ड न्यूक्लिओफाइल ऍडिशन आहे आपल्याकडे, ऍडिशन ऑफ अल्कोहोल अंडर ऍसिडिक मीडियम. अंडर ऍसिडिक मीडियम म्हणजे ऍसिडिक कंडिशन आपल्याला यूज करायची आणि त्या ठिकाणी न्यूक्लिओफाइल कुठला घ्यायचा आपल्याला, अल्कोहोल. ठीक आहे, ते लिहून घ्या. बघा डायरेक्टली एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, या ठिकाणी आपण यूज केलाय ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइडची रिॲक्शन करायची आपल्याला ऍसिडिक कंडिशन मध्ये, म्हणजे H+ आणि या ठिकाणी ऍड करायचं आहे सपोज अल्कोहोल. अल्कोहोल घेऊ आपण प्रायमरी अल्कोहोल मिथेनॉल. या ठिकाणी काय कुठला प्रोडक्ट मिळणार आहे, या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला हायड्रोजन, या ठिकाणी असेल OH, या ठिकाणी OCH3 आणि याला म्हणतो आपण हेमी ऍसिटाल. नाव लक्षात ठेवा, ऍसिटाल. ऍसिटाल्डिहाइड घेतलाय म्हणून आपण त्याला म्हणलो ऍसिटाल. म्हणजे अल्डिहाइड आहे म्हणून याला काय म्हणायचं, ऍसिटाल. पण कसं आहे, हेमी म्हणजे अर्धा आहे. या ठिकाणी एकच मॉलिक्युल ऍड झालाय या कंपाऊंड मधला. ज्यावेळेस हा हायड्रोजन ग्रुप सुद्धा निघून जाईल, त्याच्याऐवजी जर का एखादा OCH3 ग्रुप त्या ठिकाणी परत ऍड झालेला असेल, त्यावेळेस त्याला म्हणायचं ऍसिटाल. हा कसा आहे, अर्धा ऍसिटाल आहे. सपोज या ठिकाणी मी परत रिॲक्शन केली, H+ मिथेनॉल, मला या ठिकाणी कंपाऊंड मिळेल OCH3 आणि या ठिकाणी सुद्धा OCH3 आणि याला म्हणणार मी ऍसिटाल. हा बनला या ठिकाणी ऍसिटाल. हा आहे हेमी ऍसिटाल. बघा हेमी ऍसिटाल म्हणजे काय, एकच OCH3 ग्रुप आहे म्हणून हेमी म्हणजे अर्धा. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय, दोन OCH3 ग्रुप ऍड झाले म्हणून याला काय म्हणणार मी, कम्प्लीट ऍसिटाल. हा कम्प्लीट झाला आता या ठिकाणी बनला ऍसिटाल. आलं लक्षात, ऍसिटाल, हेमी ऍसिटाल. याला ऍसिटाल का म्हणायचं, Al का लागलं बघा, या ठिकाणी काय ऍसिटिल ग्रुप आहे म्हणून काय ऍसिड, बरोबर. आणि हा काय अल्डिहाइड आहे म्हणून Al. सपोज या ठिकाणी कीटोन घ्या बरं, सपोज कीटोन घेतला, या ठिकाणी CH3 ऍसिटोन. काय नाव याचं, ऍसिटोन. हाय ऍसिटाल्डिहाइड. ठीक, सेम रिॲक्शन H+ मिथेनॉल. या ठिकाणी काय बनेल, या ठिकाणी बनेल OCH3. बघा या ठिकाणी काय CH3 ग्रुप आहे म्हणजे हा कीटोन होता की नाही, हा काय होता, कीटोन होता म्हणून याला म्हणायचं कीटाल. याला काय म्हणायचं, कीटाल. पण हा सुद्धा कसा आहे, अर्धा आहे, कम्प्लीट झालाय का नाही, म्हणून याला काय म्हणायचं, हेमी कीटाल. हा काय हेमी ऍसिटाल, हा आहे हेमी कीटाल. कळालं. या ठिकाणी परत मी रिॲक्शन केली याची, H+ मिथेनॉल सोबत CH3OH. या ठिकाणी बनेल कम्प्लीट कीटाल, CH3 OCH3 आणि या ठिकाणी सुद्धा OCH3. हा बनला या ठिकाणी कीटाल. आलं लक्षात. बघा कीटोन असेल कीटाल बनणार, अल्डिहाइड असेल ऍसिटाल बनणार. कळालं, सिंपल आहे. फक्त आता तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार. ठीक आहे, आणि हे केव्हा शिकाय, ज्यावेळेस तुम्ही रिवाइज करणार, ठीक आहे, रिव्हिजन करणार, त्याच्याकडे बघणार, त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात असेल. ठीक आहे, बघा या ठिकाणी अशा प्रकारे रिॲक्शन होते. सपोज या ठिकाणी मी बेन्झाल्डिहाइड घेतलं तर C6H5H आणि या ठिकाणी मी ट्वाइस ऑफ H+
मिथेनॉल येते, कारण की दोन वेळेस तर लागणार. एक वेळेस ऍड केला त्यावेळेस बनणार हेवी ऍसिटाल, अल्डिहाइड म्हणून ऍसिटाल. ठीक आहे. आणि ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस मी ऍड करणार त्यावेळेस म्हणून कम्प्लीट ऍसिटाल. आलं लक्षात. या ठिकाणी काय बनेल C6H5H, या ठिकाणी OCH3, या ठिकाणी OCH3. याला सुद्धा काय म्हणणार तुम्ही ऍसिटाल. काय म्हणणार ऍसिटाल. सपोज या ठिकाणी मी बेन्झोफिनोन जर घेतला तर C6H5 C डबल बॉन्ड बघा C6H5 म्हणजे बेन्झोफिनोन. हा फिनाइल ग्रुप आहे, हा फिनाइल ग्रुप आहे. ठीक आहे. फक्त मी मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये लिहिलाय. ठीक आहे. स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं नाही फिनाइल. आलं लक्षात. या ठिकाणी ट्वाइस ऑफ H प्लस मिथेनॉल CH3OH. या ठिकाणी काय बनेल, या ठिकाणी बनेल C6H5 OCH3, या ठिकाणी बनेल OCH3. आणि हा काय असेल कीटाल. कीटोन आहे म्हणून कीटाल बनला. हा अल्डिहाइड आहे म्हणून ऍसिटाल बनला. आलं लक्षात. स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या. या रिएक्शनचा आपल्याला मेकॅनिझम बघायचं. कुठलंही एक एक्झाम्पल घेणार मी या ठिकाणी आणि त्याचं तुम्हाला मेकॅनिझम समजून सांगणार. बाकीच्या कंपाऊंडचं, बाकीच्या रिएक्शनचं मेकॅनिझम तुम्हाला ड्रॉ करता येईल. ठीक आहे. बघा मेकॅनिझम काय असेल. या ठिकाणी काय ऍसिड मीडियम मध्ये अल्कोहोल घेतलेला. ऍसिड मीडियम मध्ये काय घेतला असेल तर बघा हा जो अल्कोहोल आहे, अल्कोहोल आर वीक न्यूक्लियोफाइल, व्हेरी व्हेरी वीक न्यूक्लियोफाइल. म्हणजे त्यांना अटॅक जरी करायचा झाला तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा जो इलेक्ट्रोफाइल आहे हा सुद्धा वीक आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल नाही. बघा म्हणजे या ठिकाणी काय पार्शियली डेल मायनस आणि या ठिकाणी पार्शियली डेल प्लस चार्ज आहे. म्हणजे हा इलेक्ट्रोफाइल तर आहे, हा कार्बन इलेक्ट्रोफिलिक नेचर मध्ये आहे, पण कसा आहे वीक इलेक्ट्रोफाइल आहे. या ठिकाणी अल्कोहोलकडेच काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. हा सुद्धा इझिली अटॅक करत नाही कारण की हा वीक न्यूक्लियोफाइल आहे. ठीक आहे. आता वीक न्यूक्लियोफाइल, वीक इलेक्ट्रोफाइल यांची रिएक्शन फास्ट घडेल का नाही. बरोबर. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी यूज केला ऍसिड. ऍसिडचा रोल काय आहे याच्यामध्ये बघा. हा ऍसिड काय करतोय या मॉलिक्यूल मध्ये, हा जो ऑक्सिजन आहे ठीक आहे याच्याकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. ज्यावेळेस याला एखादा प्रोटॉन किंवा हायड्रोजन ऍसिड मधला प्रोटॉन जो आहे तो ज्यावेळेस याला दिसेल हा काय करेल त्याच्यावरती अटॅक करेल. ठीक आहे. आणि हा ज्यावेळेस त्याच्यावरती अटॅक करतो त्यावेळेस अशा प्रकारची स्पेसीज या ठिकाणी तयार होते. बघा H आणि याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. बघा इथे काय होता पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आता याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे का नाही, याच्याकडे काय पॉझिटिव्ह चार्ज. आता ज्यावेळेस ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल त्यावेळेस काय करेल तो इलेक्ट्रॉन जास्त खेचण्याचे प्रयत्न करणार. हा इलेक्ट्रॉन खेचणार कोणाकडून, या कार्बनकडून. या कार्बनकडून काय करणार तो स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन खेचण्याचा प्रयत्न करणार. आणि ज्यावेळेस हा स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन खेचण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेस याच्यावरती काय येणार, हा जो डेल पॉझिटिव्ह चार्ज आहे हा डेल पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार. बरोबर आहे. हा सपोज डेल डबल पॉझिटिव्ह म्हणा किंवा याच्यावरती काय होईल पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी याच्यावरती वाढेल. का कारण की हा इलेक्ट्रॉन खेचणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन होता, सिंपल ऑक्सिजन. ठीक आहे. म्हणजे तो इलेक्ट्रॉन कमी पॉवर मध्ये याच्या कार्बनकडून खेचणार होता. ठीक आहे. पण ज्यावेळेस याचं प्रोटोनेशन झालं त्यावेळेस याला 3 बॉन्ड झाले आणि 3 बॉन्ड झाले याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा काय करेल कार्बनकडून इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणात खेचण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त कॅपॅसिटीने स्वतःकडे खेचेल त्यावेळेस या ठिकाणी जो काही पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार हा थोडा कसा असणार बिगर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. जास्त पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसणार आहे. म्हणजे जेवढा या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज तेवढं याचं इलेक्ट्रोफिलिक नेचर कसं जास्त आणि जेवढं याचं इलेक्ट्रोफिलिक जास्त तेवढा हा न्यूक्लियोफाइल त्याच्यावरती काय करू शकतो अटॅक करू शकतो. आलं लक्षात. म्हणजे प्रश्न तुम्हाला हा पडायला पाहिजे या ठिकाणी ऍसिड मीडियमच काय घेतलं. या ठिकाणी हा वीक न्यूक्लियोफाइल, वीक इलेक्ट्रोफाइल याच्यामध्ये रिएक्शन फार घडणार नाही. त्याच्यासाठी याची पोलॅरिटी वाढवण्यासाठी आपण ऍसिड घेतला. ऍसिड काय करणार या अल्डिहाइडला किंवा कीटोनला प्रोटोनेट करणार आणि प्रोटोन झाल्याच्या नंतर या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक नेचर वाढणार आणि इलेक्ट्रोफिलिक नेचर वाढलं म्हणजे येणारा न्यूक्लियोफाइल जो आहे तर हा इझिली त्याच्यावरती अटॅक करू शकेल. आलं लक्षात. म्हणजे बघा या ठिकाणी बनला प्रोटोनेशन झालं. ठीक. आता बघा जो काही अल्कोहोल आहे हा मिथेनॉल आहे. आता प्रोटोनेशन झालं ऍसिडने. ठीक आहे. ऍसिड तुम्ही HCl डायरेक्ट HCl घेऊ शकता किंवा H2SO4 घेऊ शकता, नो डाऊट.
ठीक आहे. आणि जो काही तुम्ही ऍसिड यूज करणार तो परत त्या ठिकाणी रिजनरेट सुद्धा होणार आहे. ऍसिड कॅटालाइज आहे. रिएक्शन विषयी ऍसिड कॅटालाइज म्हणजे ऍसिड तुमच्या रिएक्शनला कॅटालाइज करतो, त्याचा रेट वाढवते आणि परत रिजनरेट होतो. आलं लक्षात. बघा या ठिकाणी हा आहे मिथेनॉल, असा लिहितो मी CH3OH. ठीक आहे, हा मिथेनॉल. आता हा याच्यावरती अटॅक करणार, बरोबर. याने जर अटॅक केला तर हा एक पाय या ठिकाणी ब्रेक होणार, ऑक्सिजन तरी इलेक्ट्रॉन खेचतात की नाही. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बनेल H, बघा OH, या ठिकाणी OCH3 आणि याला आहे हायड्रोजन आणि याच्यावरती आहे आता पॉझिटिव्ह चार्ज. आलं लक्षात. हा प्रोटॉन कोणी दिला? ऍसिडने. त्या ऍसिडचा कॉन्जुगेट बेस जो असेल, सपोज H2SO4 जर यूज केलेला असेल तर या ठिकाणी काय असेल HSO4 मायनस. हा HSO4 मायनस काय करेल, हा त्याचा प्रोटॉन काढून घेईल आणि हा या ठिकाणी स्टॅबिलाइज होईल. म्हणजे या ठिकाणी काय बनेल OH आणि या ठिकाणी OCH3 आणि हा कसा आहे? हेमी आहे, हेमी ऍसिटाल. बघा हा बनला हेमी ऍसिटाल. एक मॉलिक्यूल तुम्ही काय करा, ऍड करा. आता बघा ऍसिडचं काम काय? त्याचा प्रोटॉन लूज करणं सोल्युशन मध्ये. ठीक आहे, आणि स्वतःचा प्रोटॉन परत काढून घेणं. या ठिकाणी जो काही ऍसिड त्याचा प्रोटॉन काढून घ्यायचा, परत तो काय करणार या ठिकाणी प्रोटॉन डोनेट करेल. काय करेल? प्रोटॉन डोनेट करेल, म्हणजे H+ आयन लूज करेल. H+ आयन लूज करेल. आता हा या ठिकाणी OCH3 ग्रुप आहे, या ठिकाणी हा OH ग्रुप आहे. आणि OH ग्रुप हा कसा आहे? मोर बेसिक इन नेचर असतो ऍज कम्पेअर टू दिस ऑक्सिजन. ठीक आहे, का? कारण की याला काय हायड्रोजन अटॅच आहे. या ठिकाणी OCH3 ग्रुप अटॅच आहे, या ठिकाणी हायड्रोजन अटॅच. हा काय करेल? हा त्याचा या ठिकाणी या प्रोटॉनवरती अटॅक करेल. या ठिकाणी काय बनेल? या ठिकाणी बनेल OH2 आणि याचे ऑक्सिजनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे. या ठिकाणी OCH3 ऍज इट इज. आता ज्या ठिकाणी OH2 हा पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिंग मिळते त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचं इलिमिनेशन होत असतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय होणार? या वॉटर मॉलिक्यूलचं इलिमिनेशन होणार. या ठिकाणी काय बनेल? या ठिकाणी बनेल OCH3 हेमी ऍसिटाल कार्बोकॅटायन बनला. आणि या ठिकाणी आता बघा जो काही सेकंड मॉलिक्यूल आहे तुमच्या अल्कोहोलचा, तो अल्कोहोल OHCH3, हा OHCH3 या ठिकाणी काय करेल? अटॅक करेल. ठीक आहे, अटॅक केला. त्यानंतर या ठिकाणी काय बनेल बघा, H या ठिकाणी OCH3 ऑलरेडी अगोदरचा आहे. या ठिकाणी बनेल O, या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी हायड्रोजन आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे. त्या हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये बॉन्ड तयार झाला. त्या ऑक्सिजनला हायड्रोजन आहे, त्याच्यामुळे या ऑक्सिजनला 3 बॉन्ड तयार झाले. 3 बॉन्ड तयार झाल्यामुळे त्याच्यावरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज कसा असणार आहे? अनस्टेबल. हा दिलेला प्रोटॉन कोण आहे? ऍसिडने. परत तो ऍसिड काय करेल? HSO4 मायनस हा त्याचा प्रोटॉन काढून घेईल आणि परत त्या सोल्युशन मध्ये रिजनरेट होईल आणि या ठिकाणी आपल्याला बनेल. ठीक आहे, या ठिकाणी बघा हा काढून घ्यायचा प्रोटॉन. या ठिकाणी काय बनेल? कुठे लिहू? इथे लिहितो. ठीक आहे, एरो बघा इथे लिहितो हा कंपाऊंड. इथे HOCH3OCH3 हा अल्डिहाइड पासून बनलाय. मी याला काय म्हणायचं? आपण ऍसिटाल. काय बनला? ऍसिटाल. आणि हे कम्प्लीट मेकॅनिझम आहे आणि हेच मेकॅनिझम तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्या ठिकाणी कीटोन असू द्या, कीटाल बनेल. या ठिकाणी हायड्रोजनचे CH3 ग्रुप असेल, काय बनेल? कीटाल बनेल. जेवढे काही एक्झाम्पल घेतलेलं आपण तुम्ही त्याचं मेकॅनिझम ड्रॉ करू शकता या दृष्टिकोनात. आलं लक्षात. फक्त हा मॉलिक्यूल तुम्हाला किती वेळेस घ्यावा लागणार आहे? याच्यामध्ये 2 वेळेस. ठीक आहे, अशा प्रकारे कॉपी करा, लिहून घ्या. बघा, 4th न्यूक्लियोफिलिक ऍडिशन ऑन अल्डिहाइड अँड कीटोन्स हे आपण बघितलेली आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये. ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन करायची आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन वरती, फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस.
फॉलोड बाय हायड्रोलिसिस. फॉलोड बाय हायड्रोलिसिस. बघा एक्झाम्पल, अल्डिहाइड आहे, ऍसिटाल्डिहाइड. इथे काहीच नाही म्हणजे CS3 ग्रुप आहे हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही म्हणत असता इथे रेष आहे फक्त काय, इथे हायड्रोजन दिलाय म्हणजे इथे काय असणार आहे CS3 ग्रुप. सो ज्या ठिकाणी मी हायड्रोजन दिलाय असा तर त्या ठिकाणी काय दोन हायड्रोजन म्हणजे काय झाला, फॉर्माल्डिहाइड झालाय. आलं लक्षात, फॉर्माल्डिहाइड. बघा याच्यामध्ये ही रिॲक्शन बघण्या अगोदर आपण बघा याच्यामध्ये एक छोटासा पॉइंट राहिला, ऍडिशन ऑफ अल्कोहोल अंडर ऍसिडिक मीडियम मध्ये. या ठिकाणी काय तयार होतं, ऍसिटाल आणि कीटाल. या ठिकाणी आपल्याला काय प्रिपरेशन ऑफ, त्याच्यामध्ये थर्ड मध्ये काय प्रिपरेशन ऑफ सायक्लिक ऍसिटाल और कीटाल. बघा बघा ज्यावेळेस आपण ऑक्झॅलिक ऍसिड म्हणतोय, ग्लायकॉल इथिलीन ग्लायकॉलची रिॲक्शन ज्यावेळेस आपण अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत करणार आहोत. बघा या ठिकाणी मी दोन्ही रिॲक्शन दाखवतोय. ऍसिटोन घेतला म्हणजे कीटोन घेतला आणि या ठिकाणी अल्डिहाइड घेतला. या ठिकाणी रिॲक्ट करतो हा मॉलिक्यूल मी इथिलीन ग्लायकॉल सोबत, OH. हा इथिलीन ग्लायकॉल. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय H प्लस म्हणजे ऍसिडिक मीडियम मध्ये आहे की रिॲक्शन. या ठिकाणी काय होणार पहिले, आता मेकॅनिझम पण याच्यामध्येच असेल. बघा इथे प्रोटोनेशन होणार, हा इथे अटॅक करेल, बरोबर आहे, हा इथे अटॅक करेल. या ठिकाणी काय मेकॅनिझम सांगून देतो तुम्हाला. ठीक आहे, आयडियाचं मेकॅनिझम तुम्हाला सांगतोय, कीटोनचं तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे. बघा या ठिकाणी प्रोटोनेशन आहे, सुरुवातीला या मॉलिक्यूलचं होणार प्रोटोनेशन. अल्डिहाइडचं झालंय प्रोटोनेशन. या ठिकाणी आलं पॉझिटिव्ह चार्ज, याचं इलेक्ट्रोफिलिक नेचर वाढलं म्हणजे इलेक्ट्रोफिलिक नेचर वाढले कार्बन आणि त्याच्यावरती आता अटॅक होणार या मॉलिक्यूलचा, इथिलीन ग्लायकॉलचा. OH हा इथिलीन ग्लायकॉल. कुठलाही एक OH अगोदर तुम्ही अटॅक दाखवा, कुठल्याही एका OHचा. या ठिकाणी बनेल HOH. ठीक आहे. या ठिकाणी काय बनलं OH. या ठिकाणी हायड्रोजन, इथे आला पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. जो H+ दिलेला होता ऍसिडने तो H+ या ठिकाणाहून तू काय करणार, काढून घेणार. सपोज काढून घेतलाय HSO4- ने. ठीक आहे. या ठिकाणी काय बनेल बघा, प्रत्येक स्टेप मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी OH, या ठिकाणी OH. ठीक आहे. आता बघा जो H+ दिलेला होता तो H+ परत या ठिकाणी ऍसिडिफिकेशन होणार H+ आणि हा OH काय करेल, हा या ठिकाणी H+ गेन करेल. या ठिकाणी बनेल OH. या ठिकाणी OH2 पॉझिटिव्ह. आता OH2 पॉझिटिव्ह बनला म्हणजे या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचं काय होणार, इलिमिनेशन होणार. या ठिकाणी बनेल OH आणि या ठिकाणी काय बनलाय पॉझिटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज बनला म्हणजे याच्याकडे काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स परत या कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज करेल. या ठिकाणी काय बनेल HO, या ठिकाणी O आणि या ठिकाणी आहे हायड्रोजन. बरोबर, इथे हायड्रोजन आहे की नाही, इथे बनला मग इथे आला पॉझिटिव्ह चार्ज. जो H+ दिलेला होता ऍसिडने तो काय करत त्याचा H+ घेऊन टाकेल HSO4-. या ठिकाणी हा होईल स्टॅबिलाइज आणि या ठिकाणी बनेल सायक्लिक ऍसिटाल. हा काय बनला सायक्लिक ऍसिटाल. ऍसिटाल का, कारण की या ठिकाणी काय घेतला आपण
ऍसिटाल्डिहाइड घेतला म्हणून सायक्लिक ऍसिटाल्डिहाइड. कीटोन घेतला असतं सायक्लिक कीटॉल बनला असता. कीटोनचं तुम्ही या ठिकाणी रिॲक्शन मेकॅनिझम ड्रॉ करू शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या लिहून घेण्यासाठी आणि नोटबुक मध्ये लिहित चाला बरं का. हे नोट तुम्ही बनवत चाला स्टेप बाय स्टेप. फोर्थ न्यूक्लियोफिलिक ऍडिशन ऑन अल्डिहाइड अँड कीटोन्स दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस. बघा आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेणार आहोत अल्डिहाइड्स. ऍसिटाल्डिहाइडच कन्सिडर करा. ऍसिटाल्डिहाइड किंवा फॉर्माल्डिहाइड कुठला अल्डिहाइड घ्या. या ठिकाणी याची रिएक्शन करणार आहोत आपण कशासोबत, ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट आता आपल्याकडे भरपूर आहे. सपोज या ठिकाणी मी यूज केलाय मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ठीक आहे, आता ग्रिग्नार्ड रिएजंट याचं मी तुम्हाला किती वेळ सांगितलं की वर्स्ट ऍप्लिकेशन आहे, भरपूर ऍप्लिकेशन आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची. ठीक आहे, म्हणून या ग्रिग्नार्डला नोबेल प्राइज मिळालेला आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय बनेल, हा या ठिकाणी अटॅक करेल CH3 ग्रुप, न्यूक्लियोफाइल आहे ना. ठीक आहे, हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. या ठिकाणी काय बनेल आणि हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होईल. O- Mg प्लस Br आलं लक्षात. बघा आणि या ठिकाणी काय बनेल, हा CH3 या ठिकाणी ऍड झाला. ठीक आहे, आणि याच्यावरती काय होईल बघा, जनरल रिएक्शन कशी आहे. हा जो अल्डिहाइड आहे या अल्डिहाइड वरती CH3 MgBr H2O हायड्रोलिसिस या ठिकाणी बनणार आहे H, या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी बनलाय OH. याला तुम्ही असंही लिहू शकता CH3 CHOH CH3. काय बनला हा अल्कोहोल. हा काय बनला अल्कोहोल. बघा याचंही मेकॅनिझम आहे. या रिॲक्शनचं हे काय मेकॅनिझम आहे. ही रिॲक्शन आहे आणि ही मेकॅनिझम. बघा न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट ऑन कार्बोनिल ग्रुप या ठिकाणी आणि याचं काय होणार हायड्रोलिसिस H प्लस OH मायनस. बरोबर वॉटर मधून या ठिकाणी H प्लस कुठे जाणार या ऑक्सिजनकडे आणि हा OH मायनस या मॅग्नेशियमकडे. काय बनेल बघा इथे H, या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी बनला OH प्लस MgOH हायड्रॉक्सी मॅग्नेशियम ब्रोमाइड. या ठिकाणी बनला बघा. याचं स्ट्रक्चर तुम्ही असं ड्रॉ करू शकता. बघा इथे काय CH3 या CH3 ला बॉन्ड इथे काय कार्बन आहे. या कार्बनला काय एक हायड्रोजन आहे बरोबर, आणि त्या कार्बनला परत काय OH आहे हा OH, आणि याच कार्बनला काय इकडे CH3 आहे. काय बनला या ठिकाणी प्रोपेन टू ऑल, प्रोपेन किंवा टू प्रोपेनॉल बनला. ठीक आहे, म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन ज्यावेळेस तुम्ही अल्डिहाइड किंवा कीटोन वरती करणार त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे अल्कोहोल. सपोज तुम्ही कीटोन जर घेतला, कीटोनची रिएक्शन केली बघा या ठिकाणी कीटोन असेल, या ठिकाणी काय कीटोन आहे प्लस CH3 MgBr H2O हायड्रोलिसिस. या ठिकाणी काय बनेल, हा जो कीटोन आहे हा कीटोन बरोबर CH3 आणि या ठिकाणी काय आहे एक CH3 ग्रुप ऍड झालाय, एक CH3 ग्रुप हा ऍड झालाय आणि O मायनसचा हायड्रोलिसिस झालाय. म्हणजे या ठिकाणी बनला OH, म्हणजे हा काय बनला टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही हायर मेंबर म्हणजे ऍसिटाल्डिहाइड पासूनचा समोरचा जो काही अल्डिहाइड घेणार त्यावेळेस तुम्हाला मिळेल सेकंडरी अल्कोहोल. ज्यावेळेस तुम्ही कीटोन घेसाल त्यावेळेस तुम्हाला मिळणार आहे टर्शियरी अल्कोहोल. ठीक आहे, आणि फॉर्माल्डिहाइड जर घेतला तर प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल तुम्ही या रिएक्शन बघू शकता. आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल मध्ये सुद्धा ह्या रिएक्शन बघितलेल्या आहेत आणि तीच काय प्रॉपर्टीज आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आहे कोणाची अल्डिहाइड आणि कीटोनची. आलं लक्षात, हे लिहून घ्या. बघा 4 न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आपण बघितल्या अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये. तुम्हाला मी एक्झाम्पल देतो ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला दिला ऍसिटोन, याची रिएक्शन करायची इथिलीन ग्लायकॉल सोबत अंडर ऍसिडिक कंडिशन. या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल एक रिएक्शन. दुसरी रिएक्शन आहे
या ठिकाणी बेन्झोफिनोन दिलाय मी तुम्हाला. काय? बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन असेल आणि या ठिकाणी मी तुम्हाला ऍडिशन दिली NaHSO3 सोडियम बायसल्फाइड. इथे रिॲक्शन मध्ये काय असेल, रिॲक्शन घडते की नाही, घडत नसेल तर काय, त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला लिहायचं. 1 2 थर्ड रिॲक्शन आहे तुमच्याकडे बघा. या ठिकाणी ऍसिडोफिनोन C≡CH3. या ठिकाणी ऍसिडोफिनोनची रिॲक्शन करायची तुम्हाला CH3MgI ग्रीनर रिएजंट आणि त्याच्यावरती करायची हायड्रोलिसिस. या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल. फोर्थ प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी बघा. या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे बेन्झोफिनोन C≡O. मी नावं घेतोय मॉलिक्यूलची. हा बेन्झोफिनोन, हा ऍसिडोफिनोन, हा बेन्झोफिनोन, हा ऍसिटोन. म्हणजे हे नाव तुम्ही लिहत चालायचे बरं का. मी लिहित नाही म्हणजे याचा तुम्ही लिहायचं नाही असं नाही. या ठिकाणी CH3MgBrH2O. या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल. 4 रिॲक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायच्या. ठीक आहे. या ठिकाणी 4 न्यूक्लियोफिलिक ऍडिशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. बाकी राहिलेलं समोरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी आपलं लेक्चर आजचं संपलंय. ठीक आहे. अभ्यास करत राहा. ऑल व्हेरी बेस्ट.